नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं मी प्रमोद जैन मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण इकॉनॉमिक्स रिफॉर्म्स या अंतर्गत लास्ट व्हिडिओमध्ये आपण पार्ट 2 पाहिला. पार्ट 2 मध्ये आपण औद्योगिक सुधारणा किंवा इंडस्ट्रियल पॉलिसी ज्या असतील किंवा इंडस्ट्रीमध्ये ज्या सुधारणा घडून आल्या त्या सुधारणांचा आपण अभ्यास केला. आज आपण भारतातील टॅक्स सेक्टरमधील ज्या सुधारणा घडून आल्या त्या टॅक्स सुधारणाबद्दल काय करणार आहोत, डिस्कशन करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, थोडासा भाग समजून घ्या. पहिली गोष्ट, टॅक्स सुधारणा हा राजकोषीय सुधारणा किंवा फिस्कल रिफॉर्मचा हा एक भाग आहे. मात्र विषयाचा अवकाश जास्त असल्यामुळे आपण काय करतोय, त्याला सेपरेट थोडंसं बघण्याचा प्रयत्न करतोय. बघा, पुढे जाण्याअगोदर आपण सरकारच्या उत्पन्नाच्या स्रोताबद्दल थोडंसं बोलणार आहोत. बघा, सरकारच्या उत्पन्नाचे बेसिकली 2 स्रोत असतात. एक महसुली स्रोत आणि दुसरा भांडवली स्रोत. त्यापैकी भांडवली स्रोत आपण आज बोलणार नाहीत, आपण महसुली स्रोतावरती बोलणार आहोत. महसुली स्रोताचे पुन्हा 2 प्रकार पडतात. एक करोत्तर उत्पन्न आणि दुसरा कर उत्पन्न. यातील जो कर उत्पन्नाचा भाग आहे, या कर उत्पन्नाच्या बाबत आपण आज काय करणार आहोत, डिस्कस करणार आहोत. कर म्हणजे काय असतो की व्यक्तीच्या उत्पन्नावरती किंवा व्यक्तीच्या उपभोगावर आकारले जाणारे एक शुल्क असतो, त्याला आपण काय म्हणतो, कर म्हणतो. असं बघा, बेसिकली कराचे पुन्हा 2 प्रकार पडतात. एक प्रत्यक्ष कर आणि दुसरा अप्रत्यक्ष कर. व्यक्तीच्या उत्पन्नावर जो आकारला जातो त्या करास प्रत्यक्ष कर म्हणतात, तर व्यक्तीच्या उपभोगावर आकारला जातो त्यास अप्रत्यक्ष कर म्हणतात. अप्रत्यक्ष कराबाबत वस्तू आणि सेवावरती जो आकारला जाणारा कर असतो त्याला देखील अप्रत्यक्ष करच असं म्हणतात, किंवा व्यक्ती ज्या सेवा किंवा वस्तू स्वतःच्या उपभोगासाठी वापरतो त्यावर आकारला जाणारा हा कर अप्रत्यक्ष कर असतो. बघा, आपण आता सरकारच्या उत्पन्नाबद्दल बोललो, आता आपल्याला सरकारच्या खर्चाबद्दल बोलायचं आहे. शासकीय खर्च हा अनिवार्य खर्च असतो, म्हणजे सरकारला बरेचसे खर्च जे असतात ते टाळता येत नाहीत. आता थोडंसं समजून घ्या. समजा सरकारचं एकूण उत्पन्न 100 रुपये आहे आणि सरकारचा एकूण खर्च किती आहे, 120 रुपये आहे. मग सरकार काय करतं, ही तफावत भरून काढण्यासाठी, कारण सरकारला खर्च तर टाळता येत नाही, मग ही तफावत भरून काढण्यासाठी काय करतं, सरकार कर्ज उभारतं. या पद्धतीला राजकोषीय तूट असे म्हणतात. आता एक गोष्ट समजून घ्या, राजकोषीय तूट निर्माण का झाली, कारण सरकारचं एकूण उत्पन्न किती होतं, 100 रुपये होतं आणि सरकारचा खर्च किती होता, 120 रुपये. ह्या वाढलेल्या 20 रुपयामुळे सरकारला काय करावं लागलं, कर्ज उभारावं लागलं. म्हणजे सरकारचा महसूल हा सरकारच्या खर्चापेक्षा कसा आहे, कमी आहे. मग इथं एक साधं वाक्य तयार होतं, जर सरकारला राजकोषीय तूट कमी करायची असेल तर सरकारला त्याच्या महसुलामध्ये काय केली पाहिजे, वाढ केली पाहिजे. हे करण्यासाठीच आपण 1991 नंतर उदारीकरणाअंतर्गत टॅक्स सेक्टरमध्ये काय करून आणल्या, सुधारणा करून आणल्या. या सुधारणांचा आपल्याला काय करायचं, या भागामध्ये अभ्यास करायचा आहे. बघा, कर सुधारणा जो आहे, कर सुधारणा हा राजकोषीय सुधारणाचाच एक भाग समजला जातो. कर सुधारणा कशाचा भाग आहे, राजकोषीय किंवा फिस्कल पॉलिसीचा एक भाग आहे. म्हणजे जर सरकारचं कोणतंही बजेट बघितलं तर त्या बजेटमध्ये काय असते की एक येणारा इन आणि आउट. इन म्हणजे उत्पन्न आणि खर्च यांचा समावेश असतो आणि उत्पन्नाच्या बाजूमध्ये ह्या कराचा समावेश असतो. म्हणजे टॅक्स जो आहे तो फिस्कल पॉलिसीशी संबंधित विषय आहे. मात्र विषयास थोडासा आवाका जास्त असल्यामुळे आपण काय करतो, याला सेपरेट बघण्याचा प्रयत्न करतोय. आता मी तुम्हाला काय म्हटलं की जर राजकोषीय तूट कमी करायची असेल किंवा सरकारच्या डोक्यावरील कर्जाचं प्रमाण कमी करायचं असेल तर महसुलामध्ये काय करावं लागेल, सरकारला वाढ करावी लागेल. यासाठी आपण काय केलं, राजकोषीय सुधारणा किंवा टॅक्स सेक्टरमध्ये सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला. बघा, उत्पन्न वाढवायचं असेल तर कररचनेमध्ये काय केले पाहिजेत, सुधारणा केल्या पाहिजेत किंवा बदल केले पाहिजेत. आता हे वाक्य मी तुम्हाला आता सांगितलं. भारत हा पुअर टॅक्स परफॉर्मन्स देश समजला जातो. पुअर टॅक्स परफॉर्मन्स देश म्हणजे या देशामध्ये अनेक लोक काय करतात, कर भरत नाहीत किंवा कर चुकवेगिरीचं प्रमाण या देशामध्ये काय आहे, जास्त आहे. पहिली गोष्ट, कधीकधी कराचे दर अधिक असतात त्यामुळे देखील लोक कर भरत नाहीत. दुसरी गोष्ट, कराबद्दल त्यांच्या मनात जे अवेअरनेस पाहिजे ते अवेअरनेस त्यांच्यामध्ये नसतं. तिसरी गोष्ट, एक चुकवेगिरीची सवय असते किंवा त्यांना कर्जाचा बोजा काय होतो, अधिक वाटतो. या अनेक गोष्टीमुळे भारतातील लोक काय करतात, कर भरत नाहीत. म्हणजे पुअर टॅक्स परफॉर्मन्स देश यासाठी म्हणतात की भारत ज्या प्रमाणात करातून उत्पन्न प्राप्त होणं अपेक्षित आहे त्या प्रमाणात उत्पन्न प्राप्त होत नाही. आता बघा, उदाहरणार्थ बघा, 1981-82 मध्ये जर प्रत्यक्ष कराचा वाटा बघितला, एकूण कराच्या जर 1981-82 मध्ये वाटा बघितला तर फक्त तो 18.3% आहे.
म्हणजे जर भारत सरकारकडे 100 रुपये येत असतील तर त्यापैकी फक्त 18.3% हे कशातून येतात, प्रत्यक्ष करातून येतात. आता इथे एक थोडीशी गोष्ट समजून घ्या. प्रत्यक्ष कर कधी वाढू शकतो, ज्यावेळेस लोकांचं उत्पन्न वाढेल त्यावेळेस वाढू शकतो. आता इथं 18.3% दिसतात, त्याचा दोन अर्थ निघू शकतात. एक तर देशातील लोकांचं उत्पन्न जास्त नाही आहे किंवा या देशामध्ये कर चुकवेगिरीचं प्रमाण काय आहे, अधिक आहे. हे दोन निकष त्यातून निघू शकतात. आता पुढे बघा, कर सुधारणेनंतर काय झालं, कर सुधारणेनंतर मात्र त्याच्यामध्ये काय झाली, वाढ झाली. बघा, प्रत्यक्ष कराचं प्रमाण किती झालं, 50.6%. प्रत्यक्ष कराचा म्हणजे एकूण कर जर असेल 100 रुपये जमा होत असतील तर 1981-82 मध्ये 100 पैकी 18 रुपये हे फक्त कशातून जमा होत होते, प्रत्यक्ष करातून जमा होत होते. ते आता 2019 मध्ये जवळपास 50 रुपये सरकारकडे ते जमा व्हायला लागले. तर अप्रत्यक्ष कराचं प्रमाण किती आहे, 49.4%. आता एक गोष्ट इथे समजून घ्या की कोणत्याही देशाचा विकास जर होत असेल किंवा त्या देशातील लोकांचं राहणीमान किंवा लोकांची आर्थिक स्थिती सुधारत असेल तर त्या देशामध्ये प्रत्यक्ष कर भरणाऱ्याचं प्रमाण काय होत असतं, वाढत असतं. आता 1981च्या तुलनेत किंवा 1981-82च्या तुलनेमध्ये लोकांचं उत्पन्न 2019 मध्ये काय झालेलं आहे, वाढलेलं आहे. हे याच्यातून काय होतं, स्पष्ट होऊ शकतं. त्याचबरोबर कधीही एक गोष्ट लक्षात ठेवा की एकूण उत्पन्नापेक्षा प्रत्यक्ष कराचा वाटा हा अधिक असतं, काय असतं, अपेक्षित असतं. जर एखादी अर्थव्यवस्था विकसित आहे किंवा डेव्हलप इकॉनॉमी असेल तर त्या इकॉनॉमीमध्ये प्रत्यक्ष कराचा वाटा हा काय असतो, एकूण कर रचनेमध्ये जास्त असतो. एवढीच गोष्ट इथं समजून घ्यायचं. आताच आपण पाहिलं की 1981-82 मध्ये एकूण कर उत्पन्नाच्या फक्त 18.3% कशातून उत्पन्न प्राप्त होतं, प्रत्यक्ष करातून. आता एक थोडंसं समजून घ्या गोष्ट. 1974-75 मध्ये आयकराचे म्हणजे इन्कम टॅक्सचे दर जे होते ते 77% आसपास होते. 77% म्हणजे जर माझं उत्पन्न 100 रुपये असेल, माझं उत्पन्न 100 असेल तर 100 रुपयापैकी 77 रुपये हे मला सरकारला द्यावे लागत होते. या ठिकाणी दोन कंडिशन तयार होतात किंवा दोन सिच्युएशन तयार होतात. पहिली गोष्ट, जर मला माझ्या 100 रुपये माझं उत्पन्न असेल आणि 100 रुपये उत्पन्नातील 77 रुपये मला सरकारला द्यावं लागत असेल तर या कंडिशनमध्ये मी पहिली गोष्ट 100 रुपये कमावणार नाही, कारण अर्ध्यापेक्षा जास्त वाटा हा सरकारचा आहे, त्यामुळे मी काम करणार नाही. आणि दुसरी सिच्युएशन अशी तयार होते की त्या सिच्युएशनमध्ये मी 100 रुपये कमवेल पण सरकारला देणार नाही. म्हणजे 1991च्या आधी बरीचशी लोक जी होती ही काय करत होते, कर चुकवेगिरी करत होते किंवा स्वतःचं उत्पन्न सरकारला सांगत नव्हते. कारण कराचे दर जे होते हे कराचे दर हे खूप वरच्या लेवलचे होते किंवा वरच्या स्तराचे होते. त्यामुळे बरेचसे लोक काय करत होते, मोठ्या प्रमाणावरती कर चुकवेगिरी करण्याचा प्रयत्न करायचे. बघा, तो 1993 मध्ये 30% काय झाला, कमी करण्यात आला. टॅक्सचा दर काय करण्यात आला, 30% काय झाला, कमी करण्यात आला. कारण काय आहे की करातून जे उत्पन्न प्राप्त होणं अपेक्षित आहे ते उच्च दर ठेवल्यामुळे प्राप्त होत नसल्यामुळे कराचे दर ज्यावेळेस कमी केलेले असतात त्यावेळेस लोक कर अधिक भरतात. म्हणजे उदाहरण आता समजून घ्या 100 रुपयाचं, जर माझं उत्पन्न 100 रुपये असेल आणि आता मला 100 रुपयातले फक्त 30 रुपये सरकारला द्यावे लागत असतील तर अशा वेळी मी काय विचार करेल की 30 रुपये हे मला सरकारला देणं जास्त नाही आहे. म्हणजे एक साधी गोष्ट समजून घ्या की करामध्ये काय करायची होती, वाढ करायची होती आणि करामध्ये वाढ करण्यासाठी किंवा करातील उत्पन्नात वाढ करण्यासाठी सरकारने कराचे दर टप्प्याटप्प्याने काय केले, कमी केले. आणि त्याला सुरुवात कधीपासून केली, 1991-92 पासून सुरुवात केली. आता आपण कर क्षेत्र सुधारणा घडवून आणण्यासाठी भारत सरकारनं काही कमिट्या नेमल्या होत्या किंवा समित्यांची नियुक्ती केली होती. त्या समितींचा थोडक्यात अभ्यास करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यातील पहिली कमिटी जी आहे ती चेल्लया कमिटी. या कमिटीने 1991, 92 आणि 93 असे एकूण 3 अहवाल सादर केले. या 3 अहवालामध्ये त्यांनी काही शिफारसी काय केल्या, सादर केल्या. त्या शिफारसी आपण आता पाहणार आहोत. बघा, पहिली शिफारस जी आहे ती आयकराचे दर कमी करून त्यात सुधारणा घडून आणणे. आयकराचे दर कमी करून त्यात सुधारणा घडून आणणे. आत्ताच आपण काही वेळापूर्वी पाहिलं की आयकराचे दर अधिक असल्यानंतर व्यक्ती काय करतात, कर चुकवेगिरीचं प्रमाण किंवा टॅक्स चुकवेगिरीचं प्रमाण काय असतं त्या ठिकाणी अधिक असतं. जर हे टाळायचं असेल तर आयकराचे दर काय करावे, टप्प्याटप्प्याने कमी करावे, जेणेकरून अनेक लोकांना ते भरणं काय वाटेल, सोपं वाटेल किंवा त्यांना त्याचा ताण पडणार नाही. या अनुषंगाने यांनी अशी रिकमेंडेशन केली होती की आयकराचे दर जे आहेत ते ठराविक लेवलपर्यंत कमी करण्यात यावेत.
त्याचबरोबर निगम कराचे दर देखील कमी करण्यात यावेत अशी शिफारस केली होती. निगम कराचे दर 40% कमी करायची त्यांनी शिफारस केली होती. निगम कर काय असतो? कंपनीच्या उत्पन्नावरती जो आकारला जाणारा कर असतो त्या करास निगम कर असे म्हणतात. निगम कर हा कंपनीच्या उत्पन्नावर किंवा महामंडळच्या उत्पन्नावर आकारला जाणारा कर असतो. निगम कराला महामंडळ कर किंवा कॉर्पोरेशन टॅक्स असे देखील म्हणतात. त्यानंतर बघा, सीमा शुल्कात कपात करण्यात यावी किंवा सीमा शुल्क कमी करण्यात यावेत आणि सीमा शुल्कासाठी वेगवेगळ्या प्रकारचे 6 दर निश्चित करावेत. म्हणजे ज्या जीवनावश्यक गोष्टी असतील त्यासाठी कमी दर असावा किंवा चैनीच्या वस्तू ज्या असतील त्या चैनीच्या वस्तूंसाठी अधिक दर असावा. या अनुषंगानं या आयातकाराचे 6 वेगवेगळ्या प्रकारचे काय करावेत? दर निश्चित करावेत अशी रेकमेंडेशन या चेलाया कमिटीने केली होती. त्यानंतर बघा, निर्यातकारांसाठी आधुनिक परवाना पद्धत लागू करण्यात यावी. आपण निर्यातीवरती देखील कर लागू करत होतो, मात्र यासाठी आता जुनी पद्धत सोडून नवीन पद्धतीचा वापर करावा अशी त्यांनी रेकमेंडेशन केली होती. त्याचबरोबर विक्री करासाठी वॅट प्रणाली लागू करण्यात यावी. विक्री कर म्हणजे एखादी वस्तू विकल्यानंतर त्यावरती जो आकारला जाणारा कर असतो त्याला विक्री कर किंवा सेल टॅक्स असे म्हणतात. आता या सेल टॅक्समध्ये काय लागू करा म्हणते? वॅट. वॅट म्हणजे व्हॅल्यू ॲडेड टॅक्स किंवा मूल्यवर्धित कर प्रणाली असं यास म्हणतात. ही कर प्रणाली काय असते? उदाहरणार्थ बघा, ही वस्तू 100 रुपयाची आहे आणि मी ह्या वस्तूला 120 रुपयाला विकतो आहे. म्हणजे या वस्तूची किंमत 100 रुपये आहे आणि वाढलेलं मूल्य किती रुपये आहे? 20 रुपये आहे. म्हणजे पहिला कर जो आहे तो पहिला कर 100 रुपयावर लागेल आणि दुसरा कर जो आहे तो वाढलेला फक्त 20 रुपयावरती लागेल. म्हणजे करावरील कर किंवा करावरील धबधबा परिणाम टाळण्याच्या अनुषंगानं हा वॅट प्रणाली लागू करा अशी रेकमेंडेशन या कमिटीने केली होती. त्यानंतर बघा, कर प्रशासनात सुधारणा घडून आणाव्यात. कर प्रशासनात सुधारणा यासाठी घडून आणाव्यात की आधी जे कर चुकविक्रीचं प्रमाण वाढलेलं होतं किंवा कर भरणाऱ्या लोकांचं प्रमाण कमी असण्याचं देखील एक महत्त्वाचं कारण म्हणजे कर प्रशासनातील दोष. मग हे दोष दूर करण्याची रेकमेंडेशन देखील या कमिटीने केली होती. बघा, चेलाया समितीने ज्या सुधारणा सांगितल्या होत्या त्या सुधारणा आजही लागू करणं काय आहे? चालू आहे. बघा, यासाठी 2002मध्ये केळकर समितीची स्थापना करण्यात आली. केळकर समितीने पुन्हा एकदा वॅट प्रणाली लागू करण्याची काय केली होती? शिफारस केली होती. निगम कराचे दर कमी केले ते 51% 30% आले आहे. केळकर आताच पाहिलं की पण चेलाया समितीने सांगितलं होतं की निगम कराचे दर जे आहेत ते 40% कमी करा. यांनी टप्प्याटप्प्याने कमी करत ते 30% आणले. त्याचबरोबर ज्या कंपन्या निगम कर भरत नाहीत अशा कंपन्यांसाठी मॅट लागू करण्यात आला. मॅट म्हणजे काय? मिनिमम अल्टरनेटिव्ह टॅक्स. एखादी कंपनी काही शासकीय सवलती असेल किंवा स्वतःच्या पुस्तकी नफ्यामध्ये तोटा दाखवत असेल आणि म्हणत असेल की आम्ही कर भरण्यास सक्षम नाहीत, अशा प्रत्येक कंपन्यांना आता मॅट भरणं काय अनिवार्य आहे. मॅटचा दर हा निगम करापेक्षा काय असतो? थोडासा कमी असतो. सध्या तो 18.5% आहे. त्यानंतर 2019-20मध्ये देशी कंपन्यांसाठी निगम कराचे दर जे आहेत ते 15%, 22%, 25% आणि 30% डिपेंड ऑन त्या संस्थेच्या नेचरवरती किंवा त्याच्या स्वरूपावरून काय केलं हे दर निश्चित करण्यात आलेले आहेत. त्यानंतर बघा, आयकराचे दर कमी करण्यात आले व तो 77% 30% आणला. आता सध्या जर भारतामध्ये विचार केला तर महत्तम आयकराचा दर जो आहे तो 30% आहे आणि तेही ठराविक उत्पन्न पातळीच्या नंतर तो 30%चा दर आकारला जातो. आयकरमुक्त मर्यादा वाढवण्यात आली. ती 35,000वरून जर टप्प्याटप्प्याने वाढवत जाऊन ती आज विचार केला तर ती साधारणतः 2.5 लाखाच्या आसपास आहे. 1974-75मध्ये आयकराचा मुक्त मर्यादेचा विचार केला ती फक्त 35,000 रुपये होती. त्यानंतर भूतल सिंग समिती आली. त्या समितीने अशी रेकमेंडेशन केली होती की आयकराची मुक्त मर्यादा जी आहे ती वर्षा पातळीवर ठेवावी. सध्या ती 2.5 लाख आहे. आयकर मुक्त मर्यादा म्हणजे ज्या व्यक्तीचं उत्पन्न साधारणतः 2.5 लाखपर्यंत आहे त्या व्यक्तीला त्या उत्पन्नावरती टॅक्स भरणं अनिवार्य नसेल. मात्र एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न 2,75,000 असेल तर 2.5 लाखानंतर जे 25,000 रुपये वाढलेले आहेत त्या 25,000वरती काय करावं लागेल? लोकांना कर भरणं अनिवार्य असेल. यालाच आयकर मुक्त मर्यादा असे म्हणतात. बघा, त्यानंतर बघा 1991-92मध्ये काय केली? कस्टम ड्युटीमध्ये मोठ्या प्रमाणात काय करण्यात आली? कपात करण्यात आली. 1991-92चा जर विचार केला तर कस्टम ड्युटीचा दर जो होता तो 110% होता. तो टप्प्याटप्प्याने कमी करत आज फक्त गैरकृषी सोडून इतर गोष्टीवरती फक्त 10% काय केली जाते? कस्टम ड्युटी लावली जाते. त्याचबरोबर 1 जुलै 2017पासून कस्टम ड्युटीऐवजी आता
IGST लागू करण्यात आला. विद्यार्थी मित्रांनो, GSTचा आवाका थोडा मोठा आहे. फक्त या ठिकाणी एकच गोष्ट लक्षात ठेवायची की 1 जुलै 2017 पासून कस्टम ड्युटीचा समावेश कशामध्ये करण्यात येऊ लागला, IGSTमध्ये करण्यात येऊ लागला. त्याचबरोबर बघा 1994 नंतर सेवा या कराच्या जाळ्यात आल्या. सेवा म्हणजे सेवा कराच्या बाबतीत जर बोललं तर 1994च्या अगदी सेवांवरती कोणत्याही प्रकारचा भारतामध्ये कर आकारला जात नव्हता. मग बँकिंग सेवा असतील, इन्शुरन्स सेवा असतील, टेलिफोन सेवा असतील, कुठल्याही प्रकारच्या सेवेवरती आधी कर आकारला जात नव्हता. 1994 पासून सेवांना देखील कशामध्ये आणलं, कराच्या जाळ्यामध्ये आणलं. सुरुवातीस दर जो होता सेवा कराचा तो 5% होता. तो टप्प्याटप्प्याने वाढवून 2014मध्ये 14% करण्यात आला आणि 2017 नंतर सेवा देखील GST म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्समध्ये सेवांचा समावेश करण्यात येऊ लागला. त्यानंतर बघा 2002चा मग थोडा विचार करणार आहे. 2002मध्ये विजय केळकर समितीची काय केली होती, गठन केलं होतं. ही समिती जी होती टास्क फोर्स ऑन डायरेक्ट अँड इनडायरेक्ट टॅक्सेस म्हणून या कमिटीला ओळखलं जातं. ही कमिटी कशासाठी होती, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट म्हणजे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर सोपे व सुसूत्रीकरण करा अशी या समितीने काय केली होती, रेकमेंडेशन केली होती. बघा काय म्हणते आता, आयकर मुक्त मर्यादा वाढवण्यात यावी व ती 1 लाख करण्यात यावी. त्याचबरोबर अधिभार काढून टाकण्यात येतो. अधिभार म्हणजे सरचार्ज. अधिभार हा करयोग्य रकमेवरती अतिरिक्त आकारला जाणारा कर असतो. त्यामुळे काय होतो, कर भरणाऱ्यावरती त्याचा अतिरिक्त ताण पडू शकतो. त्याचबरोबर निगम कराचे दर कमी करण्यात यावे व तो देशी कंपन्यांसाठी 30% तर परकीय कंपन्यांसाठी किती करण्यात यावा, 35% करण्यात यावा अशी देखील शिफारस केली. त्याचबरोबर व्हॅल्यू ॲडेड टॅक्स लागू करा अशी शिफारस यांनी केली आणि ITचा अधिक वापर करावा. IT म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा अधिक वापर करावा. कोणतंही काम मॅन्युअल पद्धतीने न करता डिजिटल माध्यमाच्या सहाय्यानं करण्याची शिफारस यांनी केली. त्यानंतर सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस अधिक सक्षम बनवण्यात यावं. जर तुम्हाला कर उत्पन्नामध्ये वाढ करायची असेल तर जे कर बोर्ड आहे किंवा टॅक्स बोर्ड आहे त्या टॅक्स बोर्डला काय केलं पाहिजे, अधिक सक्षम बनवलं पाहिजे अशी रेकमेंडेशन या केळकर समितीने केली. त्याचबरोबर संपत्ती कर रद्द करणे. संपत्ती कर यासाठी रद्द करण्याची शिफारस यांनी केली होती की संपत्ती करासाठी लागणारा जो काय म्हणतात त्याला गोळा करण्यासाठी जो खर्च होता तो खर्च त्याच्या उत्पन्नापेक्षा अधिक होत असल्यामुळे हा संपत्ती कर रद्द करण्याची शिफारस या केळकर समितीने केली. आता थोडंसं पाठ्यमागं जायचं आपल्याला. 1974मध्ये LK झा समिती होती. ही LK झा समिती जी होती ती इनडायरेक्ट टॅक्स रिफॉर्म्स कमिटी होती. या कमिटीने वॅट प्रणाली भारतामध्ये सर्वप्रथम लागू करण्याची शिफारस केली होती. बघा काय म्हणते, उत्पादन करात सरलता व टॅक्स ऑन टॅक्स परिणाम टाळण्यासाठी मॅन वॅट लागू करण्याची शिफारस यांनी सर्वप्रथम केली होती. मॅन वॅट म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग लेवलला ज्या ठिकाणी वस्तू तयार होईल त्या प्रत्येक ठिकाणावरती काय केला पाहिजे, कर लावला पाहिजे. टॅक्स ऑन टॅक्स म्हणजे काय आहे, एखाद्या वस्तूची किंमत 100 रुपये असेल टॅक्ससहित आणि ती वस्तू जर पुन्हा विकली आणि त्याच्यावरती पुन्हा 10% टॅक्स लावला तर साधारणतः त्याची किंमत ही अधिक होती. कारण काय होतं की ऑलरेडी त्याच्यावरती टॅक्स आकारला जातो आणि नंतर ज्यावेळेस 10% टॅक्स आकारला जातो त्यावरती टॅक्सच्या अमाऊंटवरती सुद्धा काय केलं जातं, 10% दराने टॅक्स आकारला जातो. म्हणजे टॅक्सवरती टॅक्स म्हणजे एका वस्तूवरती ऑलरेडी टॅक्स आकारला असताना पुन्हा त्याच्यावरती काय केला जातो, डबल टॅक्स आकारला जातो. त्याला टॅक्स ऑन टॅक्स परिणाम असे म्हणतात. हा जर टाळायचा असेल तर वस्तूची किंमत ज्या ज्या ठिकाणी वाढते त्या प्रत्येक ठिकाणीच काय केलं पाहिजे, टॅक्स लावला पाहिजे. साधारणतः एखाद्या वस्तूची किंमत 100 रुपये असेल त्यावरती सुरुवातीस 10% टॅक्स लावला असेल आणि नंतर त्याला कोणी त्यात थोडंसं मॉडिफिकेशन करून ते 150 रुपयाला विकत असेल तर सेकंड टाईम फक्त राहिलेल्या 50 रुपयावरतीच काय केला पाहिजे, टॅक्स लावला पाहिजे. त्यानंतर बघा 1986-87मध्ये VP सिंग यांनी काय केलं, या वॅटमध्ये मोड वॅट प्रणालीचा काय केला, समावेश केला. मोड म्हणजे ज्या ज्या ठिकाणं वस्तू मॉडिफाय होईल त्या मॉडिफायच्या लेवललाच काय करायचा, कर आकारायचा. तर यशवंत सिन्हा यांनी 2002-01मध्ये याला सेन वॅट असं काय केलं, याचं नामकरण केलं म्हणजे सेंट्रलाइज व्हॅल्यू ॲडिड टॅक्स. 2001मध्ये सेन वॅटचा दर 16% होता, तो 12% काय करण्यात आला, कमी करण्यात आला व एज्युकेशन सेस जो आहे तो एज्युकेशन सेस काय करला, याच्यावरचा बंद करून टाकला. आणि 2017पासून सेन वॅटऐवजी GST हा एकच कर काय केला जायला लागू केला. आता आपण थोडं GST बाबत बोलणार आहोत. 1 जुलै 2017पासून GST लागू करण्यात आला.
जी एस टीमध्ये सर्व प्रकारच्या अप्रत्यक्ष करांचा काय करण्यात आला, समावेश करण्यात आला. काही ठराविक कर सोडून इतर सर्व प्रकारच्या करांचा कशामध्ये समावेश करण्यात आला, जी एस टीमध्ये. यामुळे काय झालं की सर्व करांची एकाच वस्तूवरती जे अनेक प्रकारचे कर लावले जात होते ते कर काय झाले, लावणं कमी झालं. आणि जी एस टीमध्ये काय झाली, करांमध्ये काय झाली, अप्रत्यक्ष करांमध्ये काय झाली, थोडीशी सुसूत्रता येण्यास मदत झाली. जी एस टी हा वॅट प्रणालीवर आधारित असल्यामुळे टॅक्स ऑन टॅक्स वगळला गेला. त्यामुळे लोकांच्या क्रयशक्तीमध्ये काय झाली, वाढ झाली. आता क्रयशक्तीमध्ये वाढ होणे म्हणजे साधारणतः एक विचार करा, एक 100 रुपयाची वस्तू आहे, त्यावरती 10% सेंट्रलचा एक्साईज टॅक्स आहे, त्यानंतर 10% स्टेटचा, हे 2 कर झाले. त्याचबरोबर इतर काही प्रकारचे कर असतील. त्यामुळे एका वस्तूची किंमत साधारणतः 120-130 रुपये होऊ शकते. मात्र जी एस टीमध्ये काय आहे की एकच प्रकारचा कर असल्यामुळे यावरती हे अनेक प्रकारचे कर जे आहेत ते लावणं काय झालं, टाळण्यात आलं. त्यामुळे आता काय होतं की लोकांच्या हातामध्ये वस्तू काय होतात, स्वस्त दरात प्राप्त होतात. त्यामुळे त्यांच्या हातात अतिरिक्त पैसा काय राहतो, शिल्लक राहतो. आणि यालाच काय म्हणतात, क्रयशक्तीमध्ये वाढ होणे. जी एस टीमध्ये एक वस्तू किंवा एक सेवा यासाठी एकच दर ठरवण्यात आला आहे, बरोबर आहे. पूर्वी काय होतं की एका वस्तूसाठी वेगवेगळ्या स्टेटमध्ये वेगवेगळे दर असायचे. मात्र जी एस टी नंतरमध्ये काय झालं, याच्यामध्ये बदल झाला. त्याचबरोबर जी एस टी नेटवर्क यंत्रणेमुळे एकल खिडकी निपटारा करणे काय झालं, सोपं झालं. म्हणजे यांनी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा अधिक वापर केल्यामुळे सर्व कामं आता काय होत आहेत, अप्रत्यक्ष कराबाबत ऑनलाईन करणं शक्य झालं आहे. बघा, आत्तापर्यंत आपण चेलाया समिती पाहिली, केळकर समिती पाहिली, LK झा कमिटी पाहिली किंवा मग जी एस टी पाहिलं. या टॅक्स सेक्टरमधल्या रिफॉर्म्समुळे काय झालं की भारतातील कर प्रणालीमध्ये काय झालं, मोठ्या प्रमाणावरती सुधारणा घडून आल्या. त्याचबरोबर करातून जे प्राप्त इन्कम आहे किंवा उत्पन्न आहे त्या उत्पन्नामध्ये सुद्धा काय झाली, वाढ झाली. मित्रांनो, या व्यतिरिक्त अजून काही थोड्याफार कमिटी आहेत, त्या तुम्ही पुस्तकात वाचून घ्या. कारण वेळेचा अभाव किंवा आपल्या व्हिडिओची लेंथ वाढू नये म्हणून मी काय केलं, त्या महत्त्वाच्याच कमिट्यांबद्दल मी काय केलं, थोडंसं तुमच्याशी डिस्कस केलेलं आहे.